आज गणेशोत्सवाच्या निमित्तानं चोपडा शहरामध्ये मीटिंग घेतलेलं आहे। या मीटिंगमध्ये SDPO, सर्व PI, तहसीलदार साहेब, CO साहेब, MSCBचे अधिकारी, सर्व शांतता कमिटी सदस्य, गणेश मंडळाचे पदाधिकारी सर्व लोक उपस्थित होते। गणेश भक्त देखील उपस्थित होता। त्यांच्याकडनं सर्व गोष्टी आम्ही ऐकून घेतलेल्या आहे। म्हणजे त्यांच्याकडनं जे काही लाईटचा, रोडचा आणि आणखीन काही नियोजनाचा विषयावर त्यांचा विषय सर्व मांडलेला आहे आणि त्यांचं लोक पण म्हणजे शांतता कशा पद्धतीने स्थापित ठेवावी, शांतता अबाधित कशा पद्धतीने राहील त्याच्याबद्दल लोक स्वतःहून पुढे येऊन त्यांना सर्वांना आवाहन करण्यात आलेलं आहे। आणि चोपडाच्या इतिहासात म्हणजे मागील 5-6 वर्षात कोणताही छोट्या मोठ्या किरकोळ घटना देखील घडलेली नाही आहे। अशाच चांगलं वातावरण इथं राहील अशा पद्धतीने आम्ही देखील सूचना दिलेल्या आहे। आणि या चोपडा शहरामध्ये वेलोवरती विसर्जन वेलोवरती 12 वाजेपर्यंत सर्व विसर्जन आटपून द्यावे असं आम्ही सर्वांना आवाहन केलं। सर्व लोकांनी पॉझिटिव्हली रेस्पॉन्ड करण्यात आलेलं आहे। सर, कोर्टाचा निर्देश आहे, जे बँड आहे त्या बँडला जे लेझर लाईट असतात त्याच्यावर बंदी घालण्यात आली आहे। त्या संदर्भात काही आपण काही सूचना दिल्यात का? म्हणजे आम्ही DJ कोणी वापरू नये असं आम्ही आवाहन करण्यात आलेलं आहे। आणि प्रत्येक पोलीस स्टेशनला एक साऊंड नॉईज पोल्युशनचं मिशन आहे डेसिबल मोजण्यासाठी। ती मशीन म्हणजे एखादी चौकामध्ये आम्ही लावून म्हणजे त्याचे डेसिबल मोजत राहणार आहे। त्याच्यामध्ये जरी कोणी 75 डेसिबलपेक्षा जास्त कुठे जरी डेसिबल रेकॉर्डिंग झालं त्याच्यावरती योग्य तो कारवाई करण्यात येईल। सर, यावर्षी गणेश मंडळांची संख्येत वाढ झालेली आहे आणि जे नेहमीचं जर आपण पाहिलं तर चोपडा शहरामध्ये 12 नंतर बँड बंद करावा लागतो। तर त्यामुळे जे गणेश भक्त आहेत त्यांची कुठेतरी नाराजी होते। तर यासाठी काही नियोजन आहे की आपण 12 वाजेच्या आता विसर्जन व्हावे यासाठी पोलीस डिपार्टमेंटकडनं काही नियोजन करण्यात आलं आहे का? 12 वाजताची काही टाईम एक्सटेंड करणं माझ्या हातात नाही आहे। म्हणजे 5वा दिवस, 7वा दिवस आणि 11वा दिवस आम्ही 12 वाजेपर्यंत परमिशन देण्यात आलेलं आहे जिल्हाभरात। आणि 12 वाजताच्या नंतर आमचं परमिशन देण्याचं आमच्याकडं काही तशा पॉवर नाही आहे। सर्व लोकांनी हीच आवाहन केलं की म्हणजे जरी तुम्ही वाढवायचे असेल कशा पद्धतीनं 12 वाजता अगोदरच सर्व विसर्जन आटोपणार आहे, म्हणजे कशा तुम्ही लवकर पूर्ण मंडप लवकर पुढे घेऊन जाणार आहे याच्याबद्दल इथलं पदाधिकारी आहे त्यांनाच मी सांगितलेलं आहे कशा आहे तुमचं नियोजन घेऊन या। जरी तुमच्याकडे असे नियोजन काय असेल तर त्याच्यावरती पॉझिटिव्ह विचार करण्यात येईल असं मी इथे सर्वांना आवाहन करण्यात आलं आहे। सर, आपल्या हातून आज गोडगाव येथे पोलीस चौकीचे उद्घाटन करण्यात आले, या संदर्भात करा। चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीमध्ये गोडगावमध्ये आउटपोस्टच्या जागा आमच्या खूप जुन्या होत्या। त्या जागेवर आमचं इमारत नव्हत्या। त्याच्या DPDCमधून आम्ही 16 लाख रुपये फंड घेतला आणि तिथं चांगला इमारत आम्ही उभा केला आणि तिथलं आज उद्घाटन करण्यात आलेलं आहे। म्हणजे गोडगाव आउटपोस्टमध्ये 26 गावाचा तिथं सेवा देणार आहे। त्या ठिकाणी FIR असो, NC असो, छोट्या मोठ्या ॲप्लिकेशन एन्क्वायरी असो, सर्व त्यांना गावकरी एवढा लांब येण्याची गरज पडणार नाही, त्याच ठिकाणी होऊन जाईल। ओके सर.